नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण क्लास 7 जनरल सायन्समधील टॉपिक नंबर 12 द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स म्हणजे स्नायू संस्था आणि पचन संस्था असे दोन भाग शिकणार आहोत. या पहिल्या पार्टमध्ये आपण मस्क्युलर सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायू संस्था. शरीरामध्ये असणारे आपले जे स्नायू आहेत त्यांनी मिळून बनलेली जी काही आपली एक ऑर्गन सिस्टीम आहे त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ट्राय युअर फिस्ट टाईटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. म्हणजे आकृतीत या दाखवल्या पद्धतीने काय करा, तुमचे आर्म जे आहेत म्हणजे हात आणि दंड जे आहे ते या पद्धतीनं टाईट करा. नाउ फील द अप्पर पार्ट ऑफ दिस आर्म विथ द फिंगर्स ऑफ युअर अदर हँड. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स? अप्पर पार्ट ऑफ द आर्म विथ फिंगर्स म्हणजे या पद्धतीनं पोझिशन घेतल्यानंतर हा जो वरीलचा भाग आहे दंडाचा ते फिंगरने प्रेस करून पहा आणि काय फील होतं तर हा आपल्याला काय लागतो, टणक झालेला जाणवतो. डिड यू फील द हार्डनेस इन द अप्पर पार्ट? हार्डनेस म्हणजे कठीणपणा किंवा टणकपणा आलेला. येस, आन्सर असणार आहे येस. दिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल. आणि हा जो मांसल भाग आहे ज्यालाच आपण काय म्हणतो, मसल म्हणतो. तर मसल हे दोन पद्धतीने काम करत असतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी मूव्ह. म्हणजे आपल्या शरीराची जेव्हा हालचाल होते तेव्हा त्या ठिकाणी असणारे मसल्स हे दोन प्रकारे कार्य करतात. एक कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स म्हणजे आकुंचन आणि प्रसरण या पद्धतीनं ते काम. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन होणे आणि रिलॅक्स म्हणजे प्रसरण पावणे. मसल्स गिव्ह आवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पोश्चर. म्हणजे स्नायूंच्यामुळे आपल्या शरीराला एक ठराविक आकार आणि एक ठेवण मिळत असते. ओके, मग इथं खाली मसलची डेफिनेशन दिली बघा, ही आपल्याला महत्त्वाची आहे. मसल्स आर द बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. लक्षात ठेवायची, मसल्स आर द बंडल्स ऑफ फायबर्स म्हणजे अशा अनेक तंतूंचा तो एक बंडल असतो म्हणजे गुच्छ असतो. विच कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. जेव्हा गरज असेल त्या पद्धतीने त्याचं आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. म्हणजे यामध्ये अनेक लहान लहान प्रकारचे आपण मागच्या टॉपिकमध्ये ज्या सेल्स पाहिल्या त्यामध्ये मसल सेल्स तुम्ही पुस्तकाकडून बघू शकता की मसल सेल आहे ते अशा फायबर टाईप आहेत. म्हणजे आकाराने त्या पद्धती ज्या असतात त्यांचे बंडल जे तयार होतं त्याला आपण मसल म्हणतो. म्हणजे ही डेफिनेशन पाठ करायची आहे, वाचायची आहे. मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. पुढे बघा, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. आता जेव्हा आपण बॉडी मुवमेंट, आता इथे वेट कोणत्याही हातामध्ये नाही आहे तेव्हा जे मसल्स आहेत ते रिलॅक्स मोडमध्ये असणार आहेत किंवा रिलॅक्स पोझिशनमध्ये असणार आहेत. हे जे रेड येलोइश पार्ट दाखवला आहे ते मसल्स आहेत. हा जो येलोइश भाग आहे तो बोन्स आहेत. ओके, आता हे मसल्स या पोझिशनला जेव्हा मुवमेंट कोणती नाही आहे तेव्हा ते मसल्स काय असतात, रिलॅक्स पोझिशनमध्ये असतात. आणि जेव्हा एखाद्या आपल्या बॉडीची मुवमेंट होत असते तेव्हा बघा तेच मसल्स काय झालेत, कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. म्हणजे इथं रिलॅक्सेशन ऑफ मसल्स आहे, इथे कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पोझिशनला या पद्धतीनं मसल्स आपले मुवमेंट होत असते. हां, मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. आता हे जे मसल्स आहेत ते फर्मली अटॅच टू द बोन्स, हाडांना अतिशय घट्टपणे ते अटॅच झाले असतात बाय मीन्स ऑफ टेंडन्स. म्हणजे हा जो व्हाईट पोर्शन इथं दिसतोय त्यांना आपण टेंडन्स असं म्हणतो. टेंडन्सने ते बोनला अटॅच झालेले असतात. वेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट देर इज मुवमेंट ॲट द जॉईंट ॲट द बोन्स मूव आयदर निअरर ऑर अवे फ्रॉम इच अदर. मग जेव्हा मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हाच ते जे बोन्स आहेत त्यांची हालचाल होते. म्हणजे मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर ते मसल ज्या बोन्सना अटॅच झालेले आहेत ते बोन्सची हालचाल होते आणि मग ते एकतर जवळ किंवा लांब अशा पद्धतीनं काम करत असतात. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मुवमेंट. ह्या मसल्सची ॲक्शन होणे, बघा हे वाक्य महत्त्वाचं आहे की कोणत्याही प्रकारची हालचाल होण्यासाठी स्नायूंची क्रिया होणं गरजेचं आहे. स्नायूंची क्रिया झाली तर त्याला जोडलेली हाडं जी असतात त्यांची हालचाल होते आणि मग आपल्या एखाद्या बॉडी पार्टची मुवमेंट होत असते. सो ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड ऑफ मुवमेंट्स फ्रॉम स्मॉल मुवमेंट्स ऑफ आयलिड्स टू दोज द डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज वेन चॉपिंग वूड विथ ॲन ॲक्स. म्हणजे लहानात लहान जी मुवमेंट आहे म्हणजे पापण्या मिटणे, उघडणे, त्याचबरोबर मोठ्या ज्या आहेत म्हणजे एखाद्या मोठ्या कुऱ्हाडीने लाकूड तोडणे यांसारख्या हालचालीसाठी सुद्धा मसल्सची ॲक्शन गरजेची आहे.
वी यूज मसल्स फॉर वेरियस मुवमेंट्स लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोविंग. ही सर्व अशा सर्व क्रिया करण्यासाठी आपल्याला मसल्सची मुवमेंट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा इथे काय सांगितलं आहे, देर आर मोर दॅन 600 मसल्स इन अ ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये साधारण 600 स्नायू असतात. मसल्स कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% ऑफ द वेट ऑफ हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी. एक निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये 40% वजन हे त्याच्या स्नायूंचं असतं. देर आर अबाउट 30 मसल्स इन ह्युमन फेस. चेहऱ्यावरच फक्त मनुष्याच्या चेहऱ्यावर 30 संख्या आहे स्नायूंची, 30 संख्या, 30 प्रकारचे स्नायू असतात. आवर आईज, माउथ, नोज आर एनसर्कल बाय स्मॉल मसल्स. मग आपले जे डोळे आहेत, आपण डोळ्यांच्या वेगळ्या हालचाली करतो, तोंडाची हालचाल करू शकतो, नाकाची वेगवेगळ्या प्रकारे मुवमेंट करू शकतो, कारण का त्यांच्या आजूबाजूला लहान लहान स्नायू जोडलेले असतात. मग या फेस मसल्समुळेच बघा आपण सर्व एक्सप्रेशन्स देतो. एक्सप्रेशन म्हणजेच आपण आपल्या भावना व्यक्त करतो किंवा चेहऱ्याच्या मुद्रा वेगवेगळ्या देतो. जसं की बघा दिले एक्सप्रेशन्स लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस्ड बाय द मुवमेंट्स ऑफ दिस मसल्स ऑफ द फेस. म्हणजे आनंद, दुःख, राग, भीती हे सगळं आपण कशामुळे देतो तर चेहऱ्यावर असणाऱ्या आपल्या मसल्समुळे देत असतो. ठीक आहे. मग सुरुवातीला हे 2 वेगळे प्रकार इथं दिले आहेत मसल्सचे. मेन 2 टाईप्स आहेत. बघा पहिल्यांदा व्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक स्नायू ज्याला म्हटलं होतं. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे ऐच्छिक स्नायू, म्हणजे जे मसल्स आपल्या इच्छेवर कार्य करतात किंवा ज्या मसल्सची किंवा ज्या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेवर अवलंबून असते त्यांना व्हॉलंटरी मसल्स असं म्हटलं जातं. बघा महत्त्वाचा भाग आहे. वर्किंग विथ आवर हँड्स, वॉकिंग, इटिंग म्हणजे हाताने काम करणे, चालणे, खाणे आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन आवर विल. या क्रिया आपल्या विलवर अवलंबून आहेत. विल म्हणजे आपल्या इच्छेवर हा शब्द आहे बघा, विल. मसल्स यूज इन दिस ॲक्शन्स आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. आणि मग यामध्ये जे मसल्स काम करतात त्यांना व्हॉलंटरी मसल्स म्हणतात. मग हे मसल्स कुठे असतात? मसल्स इन अवर आर्म्स अँड लेग्स मेन एक्झाम्पल आहे. म्हणजे हात आणि पाय यामध्ये जे आपले स्नायू आहेत ते व्हॉलंटरी स्नायू म्हणजे ऐच्छिक स्नायू, इच्छेवर काम करणारे स्नायू. ओके. सो व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय? मसल्स किंवा मुवमेंट ऑफ मसल्स डिपेंड अपॉन आवर विल. ओके. मुवमेंट ऑफ मसल्स डिपेंड्स अपॉन आवर विल known as voluntary muscles. For example, muscles in arm and legs. याच्याबरोबर उलट आहेत इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे अनैच्छिक स्नायू. अनैच्छिक स्नायू म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून नसणारे. ओके. मग इथे दिले व्हेरियस प्रोसेस लाईक ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे श्वसन आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण, डायजेशन म्हणजे पचन आर व्हायटल फंक्शन्स. व्हायटल म्हणजे महत्त्वाची कार्य आहेत. दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. व्हायटल म्हणजेच इसेन्शियल फॉर लाईफ म्हणजे जगण्यासाठी आवश्यक आहेत. दे डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल म्हणजे आपल्या शरीरावर आपल्या इच्छेवर या क्रिया अवलंबून नाहीत. म्हणजे पचन होणे, श्वसन होणे, रक्ताभिसरण आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. अँड द मसल्स ऑफ ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलंटरी फंक्शन्स आर कॉल्ड इनव्हॉलंटरी मसल्स. मग जे मसल्स असे इनव्हॉलंटरी फंक्शन करतात त्या मसल्सना इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हटलं जातं. मग याच्याशी रिलेटेड जर आपण जोडलं इथं काय म्हटलं आपण मसल्स मुवमेंट ऑफ मसल्स डिपेंड अपॉन आवर विल नोन ॲज व्हॉलंटरी मसल्स अँड मुवमेंट ऑफ मसल्स दॅट डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल नोन ॲज इनव्हॉलंटरी मसल्स. ओके. असं का आपल्याला तयार करता येईल. विल म्हणजे आपल्या इच्छेवर. मग हे कोणते एक्झाम्पल आहेत? फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक स्टमक. स्टमक म्हणजे जठर, इंटेस्टाईन आतडे, हार्ट आर कॅरीड आउट इन देअर ओन फिक्स मॅनर बाय इनव्हॉलंटरी मसल्स. म्हणजे व्हॉलंटरी मसल्स इन आर्म अँड लेग्स. इनव्हॉलंटरी मसल्स ऑफ स्टमक, इंटेस्टाईन, हार्ट आर नोन ॲज इनव्हॉलंटरी मसल्स. हा भाग लक्षात ठेवायचा. आता पुढे अदर टाइप्स ऑफ मसल्स. 3 प्रकारचे मुख्य मसल्स इथे दिलेले आहेत. पहिला आहे स्केलेटल मसल्स. स्केलेटल
स्केलेटल मसल्स, द टू एंड्स म्हणजे जास्त करून हे मसल काय असतात तर हाडांना जोडलेले असतात म्हणून त्यांना स्केलेटल मसल्स म्हटलेले आहे. द टू एंड्स ऑफ ईच ऑफ दीज मसल्स आर अटॅच टू द टू डिफरंट बोन्स. म्हणजे हे मसल्स आहेत ते त्याच्या मसल्सची जी दोन टोकं आहेत, टू एंड्स आहेत, ती दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ आर्म्स अँड लेग्स. मसल्स ऑफ आर्म्स म्हणजे हातापायाचे जे स्नायू आहेत ते. मसल्स ऑफ आर्म्स अँड लेग्स आर स्केलेटल मसल्स. देअर मुवमेंट्स आर व्हॉलंटरी. त्यांची हालचाल जे व्हॉलंटरी आहे, मग मागे सांगितलं तसं व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स. म्हणजे हाडांना बांधून ठेवण्याचं किंवा त्यांना घट्ट धरून ठेवण्याचं काम हे मसल्स करत असतात. ओके. ऑफ द स्केलेटल टुगेदर अँड गिविंग शेप टू आवर बॉडी. आणि या स्केलेटल मसल्समुळेच आपल्या शरीराला योग्य प्रकारे एक शेप म्हणजे एक आकार आपल्याला मिळत असतो. सो दीज नोन ॲज स्केलेटल मसल्स. इथं दाखवलेत बघा, शोल्डर मसल्स आहेत, आर्म मसल्स आहेत, लेग मसल्स आहेत, हे सगळे स्केलेटल मसल्स आहेत किंवा ते बोन्सना अटॅच असतात म्हणून. आणि हे व्हॉलंटरी मसल्स आहेत म्हणजे आपल्या इच्छेवर काम करतात. सेकंड, हार्ट मसल्स किंवा त्यांनाच दुसरं नाव आहे कार्डियॅक मसल्स. हार्ट मसल्स और कार्डियॅक मसल्स. दीज मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. म्हणजे हार्ट मसल स्पेशल टाईप आहे हार्टसाठी फक्त, की हे मसल काय करतात, हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण करत असतात. म्हणजे ज्याला आपण हार्ट बीट म्हणजे इथं म्हणून दिलेलं आहे बीटिंग, म्हणजे हृदयाचे धडधड किंवा ठोके आपल्याला जाणवतात. देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. आता हे हार्ट और कार्डियॅक मसल्स काय आहेत, इनव्हॉलंटरी आहेत म्हणजे आपल्या इच्छेवर ते अवलंबून नाहीत. कार्डियॅक मसल्स कॉज आवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली. ओके. दीज मसल्स कॉज आवर हार्ट टू रिलॅक्स और कॉन्ट्रॅक्ट म्हणजे रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन सतत होत असतं अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. हे आपल्याला माहीत आहे. 70 to 72 टाईम पर मिनिट त्याचं हार्टबीट म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असतं. म्हणजे हे हार्ट और कार्डियॅक मसल्स आहेत आणि हे इनव्हॉलंटरी आहेत. थर्ड आहे स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स बघा, दीज मसल्स आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन्स. आता हे शरीराच्या आतील सगळ्या इंद्रियांमध्ये स्मूथ मसल्स असतात फक्त हृदय सोडून. कारण हृदयासाठी कोणते मसल्स तयार झाले आहेत, हार्ट और कार्डियॅक मसल्स. आणि अदर इंटरनल पार्ट्स आहेत अदर दॅन हार्ट, दे आर मेड फ्रॉम स्मूथ मसल्स. ओके. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ स्टमक. स्टमक म्हणजे जठर. इंटेस्टाईन. इंटेस्टाईन म्हणजे आतडे. ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या. युटेरस म्हणजे या पद्धतीनं पुढे मूत्राशय किंवा गर्भाशय आहे. या सगळ्यांचे जे मसल्स आहेत ते स्मूथ मसल्स आहेत. मग हे सुद्धा काय असणार आहेत, दे आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक आहेत, आपल्या इच्छेवर त्यांची हालचाल अवलंबून नाही. आणि स्लो मसल्स आहेत, स्लो काम करत असतात. व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दीज स्पेशल मसल्स. म्हणजे आपल्याला जाणवतही नाही की या स्नायूंची हालचाल सुरू आहे कारण ती अतिशय शांत आणि संत गतीने सुरू असते. पण हे त्या पद्धतीनं स्मूथ मसल्स म्हणून त्यांचं नाव झालेलं आहे. सो स्केलेटल मसल्स, हार्ट और कार्डियॅक मसल्स अँड स्मूथ मसल्स असे हे त्याचे 3 टाईप आहेत. स्केलेटल व्हॉलंटरी आहे पण हार्ट और कार्डियॅक मसल्स अँड स्मूथ मसल्स आर इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. ठीक आहे. ओके. आता बघा, मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप्स. म्हणजे आपल्या शरीरातील जे स्नायू आहेत ते नेहमी ग्रुपने, संघाने किंवा गटाने एकत्र काम करत असतात. वेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट अदर मसल्स इन द ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. म्हणजे त्या गटामध्ये जेव्हा एखादा मसल्सचा पार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा दुसरा पार्ट काय होतो, रिलॅक्स होत असतो. अँड दिस इज हाऊ मसल हेल्प इन प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस फंक्शन्स ऑफ आवर बॉडी. आणि यामुळेच आपल्या शरीराच्या ज्या सर्व हालचाली आहेत, सर्व कार्य आहेत ती अगदी व्यवस्थितरित्या होत असतात. द मसल ऑन द फ्रंट ऑफ द बोन इन अप्पर आर्म इज कॉल्ड बायसेप्स. बघा, आता हे 2 मसल्सचे प्रकार आर्ममध्ये असणारे बायसेप्स अँड ट्रायसेप्स असं दिलेले आहेत. ओके. द मसल ऑन द फ्रंट ऑफ द बोन इन अप्पर आर्म अँड द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड ट्रायसेप्स. म्हणजे इथं तुम्हाला जर दाखवले तर बघा,
अप्पर आर्मचा जो फ्रंट मसल्स आहेत त्यांना आपण बायसेप्स म्हणतो आणि त्याच्याच पाठीमागे अप्पर आर्मच्या पाठीमागचा जो बॅक मसल्स आहेत त्यांना आपण ट्रायसेप्स म्हणतो. सो अप्पर आर्म दंडाचा जो वरचा भाग आहे, हा जो हाताचा वरचा भाग आहे, त्याच्या पुढचे मसल्स म्हणजे बायसेप्स आणि पाठीमागचे मसल्स म्हणजे ट्रायसेप्स. मग इथे मसलची थोडक्यात ओळख आपल्याला दिली की हे जे शोल्डर मसल्स आहेत त्यांना आपण डेल्टॉइड असं म्हणतो. पोटाचे जे स्नायू आहेत त्यांना ॲबडॉमिनल मसल्स. त्यानंतर लेग्समध्ये फ्रंट मसल्स जे आहेत लोअर आर्मचे त्यांना फ्लेक्सर्स म्हणतात. त्यानंतर मांडीचे म्हणजे अप्पर आर्मचे जे आहेत ते क्वाड्रॅसेप्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हाताचे जे पुढचे, आता हाताचे वरचे मी सांगितले पुढचा भाग बायसेप्स ट्रायसेप्स, तसं लोअर आर्म जे आहे त्याला फ्लेक्सर्स म्हटलं याच्यासारखंच. आणि हे छातीचे म्हणजे चेस्ट मसल्स. तर ही मसल्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी थोडक्यात ओळख आपल्याला दिली. शोल्डर मसल्सना डेल्टॉइड वगैरे ही नावं आपण आकृतीमध्ये पाहून व्यवस्थित समजून घ्यायचे. ओके, आता या स्टडी ऑफ मसल इज कॉल्ड मायोलॉजी. स्टडी ऑफ मसल्स इज नॉट मायोलॉजी, म्हणजे स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला या पद्धतीनं मायोलॉजी असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल, हे लक्षात ठेवायचं. रिकाम्या जागेला येतं डॉट 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 इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल. सो कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन पावणे ही त्याची मूलभूत गुणधर्म आहे. द लार्जेस्ट मसल ऑफ आवर बॉडी इज इन द थाय. सर्वात मोठा स्नायू कुठे असतो तर थाय म्हणजे मांडीमध्ये असतो. अँड द स्मॉलेस्ट मसल इज अटॅच टू द बोन इन द इयर. आणि सर्वात लहान मसल हा आपल्या कानाच्या हाडाला अटॅच झाला असतो, त्याला स्टेप्स म्हणतात. इट्स कॉल्ड स्टेप्स. ओके, तेव्हा हे लक्षात ठेवायचं. लार्जेस्ट मसल इज ॲट द थाय अँड स्मॉलेस्ट मसल अटॅच टू द बोन इन द इयर. त्याचं मसलचं नाव आहे स्टेप्स. ओके, STAPES. आता बघा, मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. आपले शरीराचे जे स्नायू आहेत ते काय असले पाहिजेत? स्ट्रॉंग अँड इफिशियंट म्हणजे मजबूत आणि कार्यक्षम असले पाहिजेत. आवर डाएट मस्ट इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट क्वांटिटी फॉर द प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल. मग आपल्या स्नायूंची योग्य वाढ होण्यासाठी, त्यांचं रिपेअर मसल्स म्हणजे काही दुखापत झाली तर ते लगेच भरून येण्यासाठी आपल्या डाएटमध्ये म्हणजे आहारामध्ये प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज टू म्हणजे नियमित व्यायामसुद्धा असला पाहिजे. इट मेक्स द मसल्स स्ट्रॉंग. वी मस्ट सिट विथ स्ट्रेट बॅक अँड नॉट विथ द बॅक हॉन्चड ऑर बेंट. म्हणजे व्यायाम केला पाहिजे. त्यानंतर आपण मसल स्ट्रॉंग ठेवले पाहिजे. त्यासाठी आपलं बसताना ताठ बसलं पाहिजे म्हणजे पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. आपण वाकून किंवा बाक काढून बसू नये. अदरवाईज ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द स्ट्रक्चर ऑफ द व्हर्टिब्रा. म्हणजे काय होतं मग तर काही कालांतराने हळूहळू त्या मणक्यांमध्ये बदल होत जातो. मसल्स इन द शोल्डर अँड बॅक बिगिन टू हर्ट. आणि मग शोल्डर खांद्याचे आणि पाठीच्या स्नायूंना दुखापत होते. डिसऑर्डर्स ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम मे ऑल्सो राईज. आणि मग मणक्याचे आजार, जो पाठीचा कणा आहे त्यांच्या मणक्याचे आजार किंवा त्याचे काही त्रास सुरू होण्याची शक्यता असते. ड्युरिंग एक्सरसाइज मुवमेंट्स ऑफ द हार्ट मसल्स बिकम मोर रॅपिड. म्हणजे व्यायाम करत असताना जे आपले हार्ट आहे त्यावरती जे हार्ट मसल्स किंवा कार्डियक मसल्स आपण नाव दिले आहेत त्यांची मुवमेंट म्हणजे हालचाल जोरात सुरू होते. ब्रीदिंग टू आणि श्वसनसुद्धा वेगानं होतं. आपल्याला माहिती आहे, आपण एका व्यायाम करत असो किंवा आपण काही अंतर धावलं असेल तर आपल्याला त्याची जाणीव होते. ओके, एन्शुरिंग. आणि हे कशासाठी होत असतं ब्रीदिंग आणि मुवमेंट असेल तर सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. तर या हालचालीमध्ये व्यायाम करताना, धावताना किंवा इतर ॲक्टिव्हिटी करताना शरीराची, तर शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हार्ट मसल्सचं मुवमेंट रॅपिड होते. रॅपिड म्हणजे वेगाने होते आणि श्वसनसुद्धा आपल्याला वेगाने झालेलं जाणवत असतं. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा मसल्सचा भाग इथं संपलेला आहे. सर्व भाग वाचन करून महत्त्वाचे जे व्याख्या आहेत किंवा रिकामी जागा मी सांगितलं ते जरा अंडरलाईन करून ठेवायचे आहेत पुस्तकात आणि त्याचं वाचन व्यवस्थित करायचं आहे. ओके, थँक्यू.